हो, कुठून आणलं एवढं पैसे? बँकेवर दरोडा टाकलाय. आता पुढच्या टायमाला दरोडा टाकल की नाही, तुम्हाला दोघींना संगती घेऊन जातो, म्हणजे तुमचे लय प्रश्न विचारणं बंद होऊन जाईल. अहो, तुम्ही अजून एक कर्ज काढलं? हे जामकरांकडनं जमीन सोडवून घ्यायला पैसे आणलेत का? अहो सांगा की, ते जामकरला द्यायला आणलेले पैसे नाही? वय अहो, हे एक कर्ज फेडण्यासाठी तुम्ही दुसरं कर्ज काढलं, आणि दुसरं कर्ज फेडण्यासाठी तिसरं कर्ज. असं किती दिवस चालणार हो? आणि अशाने काय कर्ज फेडलं जाणार आहे वय? नाही तर काय. अहो काही गरज नव्हती हे कर्ज काढायची. मग काय करणार हो तुम्ही? हा, काय करणार होतो तुम्ही? दागिने उरावर घेऊन मारा, मी कर्ज काढून मरतो. कुठून दळबद्री बायका माझ्या नशिबाला आल्या कोणास ठाऊक. एक जण मदत करायला तयार नाही मला, आणि मी काहीतरी करतोय तर यांना प्रश्न पडतायत. असं तोंडात वाईट येतंय ना माझ्या. जाऊ द्या, निघा तुम्ही, चला निघा निघा. जरा घरात लक्ष द्या. आप्पा कुणालाच काय सांगणं झालं. घरात नुसतं सुटके वातावरण झालंय 2 दिवस झालं. आणि तात्या रंजना आत्या तुम्हाला तर माहितच आहे केवढ्या खवाट्यात त्या. माझ्या मागं नुसत्या हात धुवून लागलेल्या असतात. मला आणि माझ्या खानदानाला बोलल्याशिवाय ना ह्यांना चैनच पडत नाही. त्या काय म्हणतात, मी माझ्या बापाकडनं अजून पैसा आणाय पाहिजे, म्हणजे मी आणि तुम्ही सगळं करायचं. आणि ह्यांचं लेखन चून कशाला आहेत मग घरात? आपण लक्ष नाही द्यायचं त्याच्याकडे. असं कसं लक्ष नाही द्यायचं? असं डोकं फिरलं होतं ना माझं. बरं झालं ती माधुरी आली आणि तिने मला समजावलं. आता रागाच्या भरात ना मी लय बोलून गेले असते. काय म्हटलं तुम्ही? माधुरी आली होती? ती कशाला आली होती? आली असं असंच. माधुरी आली, तिने तुम्हाला समजावलं आणि तुम्ही तिचं ऐकलं? हा, आता ना आमची चांगली मैत्री झाली. गप्पा मारत बसलो होतो आम्ही. पण मला एक कळलं नाही. ती जाताना म्हणली, तुझं आता आणखी एक स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तुला तुझ्या आवडत्या माणसासोबत लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करता येईल. अजून काय म्हणली? नाही, एवढंच म्हणली आणि गेली निघून. मला ना तिच्या बोलण्याचा काय अर्थच कळला नाही. जाऊ द्या, मी दूध घेऊन येते. मूर्ख आहे ती माधुरी, आणि त्याही पेक्षा जास्त उतावीळ. तिच्या या बिंडोकपणामुळे एक दिवस ती लालीला सगळा प्लॅन सांगून टाकेल. त्याआधीच त्या माधुरीचा काय तो निर्णय घेतला पाहिजे.